कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेदा, अथर्व, तुम्ही काही काळजी करू नका। आपल्या वेदाला काहीही होणार नाही। तुमचं, तिच्या मंजिरी आजीचं, तिच्या अनन्य आत्तूचं आणि तिच्या या आईचं प्रेम तिला काहीही होऊ देणार नाही। अथर्व, डॉक्टरांनी सांगितलंय ना, वेदा इज आउट ऑफ डेंजर, तिला काहीच होणार नाही। खूप विचार करतोयस, डोंट थिंक सो मच। मी काय म्हणते, आपण वॉक घेऊन येऊया? हा, तुला बरं वाटेल, तुला फ्रेश वाटेल। चल। नाही नाही अथर्व, तुम्हीच काही ऐकू नका। तुम्हाला बाहेर घेऊन जाईन आणि माझ्या वेदाला जर तुम्ही जाऊ नका अथर्व। जाऊया? मी इथेच बसणार आहे। अथर्व, अरे असं काय करतोस? 2 घास खाऊन घे ना, तुला बरं वाटेल। जोवर वेदा शुद्धीवर येत नाही तोवर मी कुठेही जाणार नाही। अथर्व, मी आहे ना इकडे वेदाची काळजी घ्यायला। जा, माया बरोबर जा आणि काहीतरी खाऊन घे। आई, वेदा इथे अशा अवस्थेत असताना मला तसं काही खावंसं वाटणार नाही। वेदा, बाळा, कसं वाटतंय तुला? हा, कसं? अथर्व, ऐक ना, ती परत तुझा रागराग करेल रे, आणि त्याने तिलाच त्रास होणार आहे। तिच्यासाठी अथर्व, माया बरोबर बोलते। हे बघ, आता वेदा पण शुद्धीवर आली आहे ना, जा काहीतरी खाऊन घे। माया, त्याला घेऊन जा। हो मॅडम, चलो। जा, मी आहे इथे, जा। मीरा, अगे राधाताई, अगं तू काल अचानक कुठे निघून गेलीस? अगं ते माझ्या ओळखीचे एक जण भेटलं होतं ना, तिकडेच गेले होते। अरे वा, किती छान रांगोळी काढली आहेस ग। आवडली तुला? प्रचंड आवडली। पण तुलाही कोणी शिकवलीये की तू तुझ्या मनानेच काढतेस? मनाने नाही अगं, पण मनात कोरलेली रांगोळी आहे। माझ्या आईने आणि ताईने शिकवली आहे मला। छान आहे खूप। मीरा, हा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का ग? हो विचार ना। मी कालपासून पाहतेय तुला, तू देवळात येतेस, देवळातली सगळी कामं करतेस, सगळ्या भक्तांना मदत करतेस, पण तू देवीचं दर्शन घेत नाहीस।
का? मीरा, मीरा, मीरा अगं. मीरा, मीरा, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंय सगळं. उत्तर देऊन प्रश्न सुटणार नाहीये ग, मला माहितीये. हो, मान्य आहे मला की प्रश्न नाही सुटणार आहेत, पण त्या प्रश्नाकडे आपण वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो ना. सांग ना मला, जिची एवढी कामं करतेस तिचं दर्शन का घेत नाहीस तू? अजिबात नाही. मंदिराची सगळी कामं मी तिच्यासाठी नाही, स्वतःसाठी करते. मला आनंद मिळतो त्यात. अगं, तिचं दर्शन घेण्यात पण खूप मोठा आनंद आहे मीरा, समाधान आहे. ताई, मी ना तुला थेटच सांगते, माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही. ती तिच्या भक्तांकडनं सतत काही ना काही हिरावून घेत असते. त्यामुळे तू असं समज की माझा आणि तिचा खूप जुना तंट आहे. मीरा, मी काय सांगते ते एकदा ऐकून घे. अगं, सगळ्यांना नवसंजीवनी देणारी महाशक्ती आहे ती, सगळ्या जगाची आई आहे. आणि आपल्याच आईशी कोणी भांडतं का? आणि तू म्हणतेस तसं ती कोणाकडून काही हिरावून नाही घेत ग. उलट भरभरून देते, संकटाला धावून येते, आपल्या लेकरांवर अपार माया करते. आणि तू तिच्याशीच दावा मांडलायस. ताई ऐक ना, आपली ओळख ना फक्त 1 दिवसाची आहे. तुझं नाव माझ्या बहिणीसारखं आहे म्हणून मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. पण हो, जर तू सतत तिचा विषय काढणार असशील ना तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. अगं, क्लायंटकडून पेमेंट वेळेत मिळवायचं असेल तर फॉलोअप गरजेचा असतो, माहिती आहे ना अजित? येस दादासाहेब, पण त्याची गरजच लागत नाही ना. मी एक कॉल केला की क्लायंट पेमेंट करून टाकता. मग बडोदावाल्यांचं पेमेंट अजून रिसिव्ह का नाही झालेलं? त्यांची ऑर्डर कधीच पोचली ना. हो, माझं बोलणं झालं होतं त्यांच्याशी. त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की बिझनेसमध्ये प्रॉमिसेस उपयोगाची नसतात अजित. जराशी गडबड झाली ना तर खूप मोठा लॉस होऊ शकतो. कळलं नाही ना अजूनपर्यंत? का प्रोटीन फक्त शरीराला पुरतं, मेंदूला पुरवठा होतच नाही त्याचा. मी फॉलोअप घेतो दादासाहेब. नुसता फॉलोअप नकोय, उद्याच्या उद्या पेमेंट जमा झालं पाहिजे. अगं ए मीरा, कधीतरी ना काम करताना दिस का? आत्ताच जाडलोट केली म्हणून बसले. हो हो, अगं नुसतं बसून कसं चालेल, काम तर करावं लागेल ना. गावात एवढा मोठा देवीचा उत्सव झाला, पण आम्हाला काय मिळालं? काय नाही. शैलजा, अगं पुन्हा पुन्हा तोच विषय गिरवून काय होणार आहे? गिरवणार, मी गिरवणार. आणि काय हो, गावकरी तुम्हाला गुरव गुरव म्हणून डोक्यावर नाचवतात, पण कोणी तुमच्या दक्षिणेचा विषय तरी काढला का? हा, हे बघ, गावचा उत्सव मी कधी दक्षिणा मिळावी म्हणून केलेलाच नाही. तेच म्हणते मी, तुम्ही असे दक्षिणा न घेणारे. पण या मीराच्या बापानी या शिवनाथनी घेतलेलं कर्ज फेडायचंय अजून आपल्याला. आहे ना लक्षात का विसरलात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.